जोपर्यंत ताटामध्ये अन्न आहे तोपर्यंत आपण त्याच्याकडे प्रेमाने पाहतो आणि आपल्याला हवंसं वाटतं, पण त्याच ताटातील अन्न जेव्हा संपते तेव्हा ते ताट आपल्याला घाणेरडं दिसू लागतं। तसंच माणसाचं आहे, जोपर्यंत तुमच्यापासून फायदा आहे तोपर्यंत तुमच्याकडे प्रेमाने पाहतात, पण ज्या क्षणी फायदा संपतो त्यावेळी तुम्ही निरुपयोगी आणि तुमची किंमत राहत नाही। अशा पद्धतीने केला मी नागपंचमी सण साजरा। तर शिव मंदिरात जाणार होते म्हणून हा पहा शिवलिंगावर घालण्यासाठी हा हार आणला होता। सकाळची सगळी कामं आवरली, घरातली साफसफाई, अंघोळ वगैरे सगळं काही झालं होतं। जास्त काही मी तुमच्याशी शेअर केलेलं नाही। डाळ शिजायला टाकली होती, कांदे टाकले होते भाजायला आमटीसाठी। तर इथे पहिली मी घरातली देवपूजा करून घेतली होती। कसं घरातलं पहिलं आवरलं, घरातली देवपूजा झाली, दिवाबत्ती लागली, म्हणजे घरातलं वातावरण प्रसन्न होतं आणि आपल्यालाही सणवार असल्यासारखं वाटतं। नाही तर कसं आहे, घरातलं सोडायचं आणि बाहेर पळायचं अशातली गत, तर ते कसं बरं वाटत नाही आणि बाहेरून यायला आपल्याला किती वेळ होईल हेही सांगता येत नाही। म्हणून पहिलं घरातला दिवा लागला म्हणजे मला तरी छान वाटतं। मला बाहेर जायचं असलं का पहिलं मी घरातलं सगळं आवरत असते। तर हे पहा, मग इथे मी आपलं जिवतीचा फोटो आणला होता आणि नागोबा पूजला होता। अशा पद्धतीने इथे मी पूर्णाचे दिंडही कानवले म्हणतात आमच्याकडे, तेही नैवेद्यासाठी ठेवले होते। अशा पद्धतीने नागोबाचं इथं पूजन केलं होतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, नक्कीच आवडेल। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर इथे नागोबाचं अशा पद्धतीने पूजन केलं होतं, नैवेद्य वगैरे ठेवलं आता। आणि त्यानंतर मग मी जाणार होते शिव मंदिरामध्ये। घरातलं आवरल्यानंतर शिव मंदिरामध्ये जाण्यासाठी आता आम्ही निघालो होतो। पावसाचं वातावरणही थोडंसं झालं होतं। तर आम्ही आलेलो होतो आता शिव मंदिराच्या जवळ आणि तिथे बाजूलाच इथे बदक होते, खूप त्यांचा गोंगाट चालला होता। पण थोडासा पावसाचा सपका आल्यासारखा झाला आणि मी लगेचच मोबाईल बंद केला। मग आम्ही पोहोचलो होतो शिव मंदिरामध्ये। तर पहिली तिथे ही पूजा केलेली होती आणि तिथं थोडं साईडला पाणी साठतं, तर पहिलं ते पाणी वगैरे आम्ही ओढून घेतलं आणि मग पूजेसाठी तयारी करून घेतली। ताट वगैरे बनवलं, नंतर पूजा करायला सुरुवात केली। त्यावरचं सगळं पहिलं काढून घेतलं आणि पूर्ण शिवलिंग पाण्याने धुवून काढलं आणि त्यानंतर मग अभिषेक करायला सुरुवात केली। तर अशा पद्धतीने मी पहिला पाण्याचा अभिषेक करून घेतला, त्यानंतर दुधाचा, त्यानंतर दह्याचा, मध, साखर, तूप असं पूर्ण पंचामृताचा मी अभिषेक करून घेतला। आणि हे शिवमंदिर थोडंसं साईडला आहे, जास्त कोणाला एवढं माहिती नाही आहे, म्हणून इथे थोडंसं शांत असतं आणि छान असतं। पूजा वगैरे खूप छान होती। नाही तर सोमवारी आणि श्रावण महिन्यामध्ये आमच्याकडे तरी प्रत्येक शिवमंदिरामध्ये खूप गर्दी असते। इतर दिवस तरी थोडं, पण सकाळ संध्याकाळ आणि सोमवारी श्रावणमध्ये खूप गर्दी असते, पूजा करायलाही मिळत नाही। तर इथं आम्हालाही आत्ताच नुकतंच माहिती झालं हे मंदिर, म्हणून मग आणि थोडं जवळ पण आहे आमच्या, म्हणून मग इथे पूजा करायला येतो। आणि मीही ठरवलं आहे की श्रावण महिन्यामध्ये आपल्याच्याने होता होईल तेवढी सेवा करायची आणि शक्यतो रोज यायचं ठरवलं आहे। तर बघू आता। तर इथे मी हार आणला होता, पूर्ण पूजा झाली, बेलपत्र, देवाला फुलं वगैरे भरपूर आणले होते जे आवडतात, धतोरा वगैरे सगळं काही इथे देवाला अर्पण केलं। आणि त्यानंतर खूप मोठा हार होता, वरती गळती आहे त्याच्यापासून लावला, तर शेवटी जलधारीपर्यंत हार घातला, कमळ वगैरे सगळं काही, गुलाब वगैरे सगळं काही वाहिलं आणि छान पद्धतीने शिवलिंगाला सजवलं, पूजा केली। आणि मंदिरामध्ये येतोत ना तर खूप छान, खूप प्रसन्न, आपण असं वेगळं काहीतरी करतो असं वाटतं। तर एक मनाला दिलासा देऊन जाणारं असं आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते। इथं पहिली सगळी पूजा केली आणि नंतर आमची तयारी चालली होती आरतीसाठी। तर इथे मग आरतीसाठी आम्ही कापूर वगैरे पेटून घेत होतो। तर सर्वांनी कापूर पेटून घेतला आणि त्यानंतर शिवची आरती केली। आरती केल्यानंतर मग
हे पहा किती छान असं शिवलिंग दिसत आहे, किती छान सजावट केल्यानंतर असं सुंदर असं मनाला प्रसन्न वाटत आहे। तर शिव मंदिरामधील पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कंटिन्यू राहा, म्हणजे माझे पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर आता आमची पूजा होऊन आम्ही जाणार होतो घरी आणि शेवटी मग मी शिवमुद्रा केली आणि त्यानंतर निघालो होतो घरी। तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। असेच व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलशी जोडत राहा। नक्कीच तुम्हाला आवडतील असे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न असेल। धन्यवाद।